राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोध श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवाद श्री शिवराम पंत उर्फ बावन्ना श्री वैद्य वसव मुक्ता वैद्य. प्रकरण 15. आत्म्याचे चित्त आणि आनंद लक्षण. पुढील भाग. आता आत्म्याच्या आनंद लक्षणाचे परीक्षण करूया. याज्ञवल्क्य ऋषींनी आपली प्रिय पत्नी मैत्रेयी हिला याच विषयाचा उपदेश केला होता. ते वेदकालातील अत्यंत प्रख्यात ज्ञानी जनक राजाचे गुरु. फार मोठ्या शिष्य समुदायाला ते ज्ञानबोध करत असत. शेवटी याज्ञवल्क्य ऋषींनी सर्व उपाधींचा त्याग करून परमहंस होऊन केवळ आत्मानंदात राहावे असा निश्चय केला आणि आपली अगणित संपत्ती आपल्या पत्नी मैत्रेयी आणि कात्यायनी या दोघींना समान वाटून घेण्यास सांगितले. तेव्हा मोठी पत्नी मैत्रेयी हिने विचार केला की आपले पती या सर्वांचा त्याग करतात, म्हणजे त्यांच्या दृष्टीने या बाह्य संपत्तीपेक्षाही श्रेष्ठ संपत्ती असायला हवी. त्या योगे बाह्य संपत्तीने मिळणाऱ्या सुखापेक्षाही श्रेष्ठ सुख मिळत असले पाहिजे. म्हणून तिने याज्ञवल्क्यांना सांगितले, विचारले, अशी ही सुखकारक संपत्ती सोडून का जाता? याज्ञवल्क्य म्हणाले, या संपत्तीत खरे सुख नाही, म्हणून आत्म्याच्या केवळ आनंद स्थितीत राहावे असे मला वाटते. मैत्रेयी, मग ही असार संपत्ती घेऊन मी तरी काय करू? ती सर्व कात्यायनीला देऊन टाका आणि खरे सुख म्हणजे काय याचा मला बोध करा. याज्ञवल्क्य, नवा रे पत्युः कामाय पतिः प्रियो भक्ती आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति. नवा रे जाया कामाय जाया प्रिया भवति आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति इत्यादी. भावार्थ, पतीसाठी पतिप्रिय होत नाही तर आपल्यासाठी पतिप्रिय होतो. पत्नीसाठीच पत्नीप्रिय होत नाही तर आपल्यासाठीच पत्नीप्रिय होते. पुत्रासाठी पुत्रप्रिय होत नाही तर आपल्यासाठीच पुत्रप्रिय होतात. वित्तासाठी वित्तप्रिय होत नाही तर आपल्यासाठीच वित्तप्रिय होते. देवासाठी देवप्रिय होत नाही तर आपल्यासाठीच देवप्रिय होतो. सर्वांसाठी सर्वप्रिय होत नाही तर आपल्यासाठीच सर्वप्रिय होतात. सारांश, बायका मुले, संपत्ती, वेद किंवा देवावर केलेले प्रेम खरं तर आत्मप्रेमच आहे. हा सिद्धांत एक व्यावहारिक दृष्टांतावरून पटवून घेता येईल. आपण आपल्या मुलांवर प्रेम करतो आणि मुलांसाठी म्हणून मुलांच्या मित्रांवरही प्रेम करतो. हे दोन्हीही प्रेम ज्यासाठी करतो त्या मुलावरील प्रेमच सत्य होय. त्याचप्रमाणे सर्व विषयावरील प्रेम आत्मप्रेमच होय. अर्थात आत्माच अत्यंत प्रिय आहे. आता आपले संबंध किती जास्त तितके प्रेमही जास्त. आपले संबंध किती कमी तितके प्रेम कमी असे दिसून येते. उदाहरण, मुलावर अतिप्रेम, मुलासाठी सुनेवर, त्यापेक्षा कमी प्रेम सुनेसाठी सुनेच्या बापावर, आणि त्यापेक्षा कमी प्रेम सुनेच्या बापाच्या भावावर काकावर, त्यापेक्षाही अत्यंत कमी प्रेम किंवा शून्यच. जसजशी जवळीक संबंध वाढत जाते तसतसे जवळिकेचे प्रेमही वाढत जाते. ही सर्वांच्या अनुभवाची गोष्ट आहे. पण या आपल्या अत्यंत जवळिकेचे परमप्रेमास्पदाचे मूल स्थान मात्र सर्वजण विसरले आहेत. मुलापेक्षाही परमप्रिय असलेली वस्तू आपल्यात आहे. या गोष्टीचे विस्मरण झाले आहे. ही गोष्टही पुढे अनुभवास येते. मुलगा ऐकेनासा झाला, विरोध करू लागला की कुठला मुलगा आणि काय असं म्हणून त्याला घराबाहेर काढायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. असो, यावरून सर्वांपेक्षा आपणच आत्माच परमप्रेमास्पद आहे ही गोष्ट सिद्ध होते. किंबहुना जितके जास्त प्रेम तितका जास्त आनंद हा स्वाभाविक गुणधर्मच आहे. या प्रणालीवरून परमप्रेमास्पद असणारे आपण परमानंद रूप असणारच हे क्रमप्राप्तच आहे. आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येकजण आनंदरूप असले तरीही अज्ञान आणि भ्रांतीमुळे बाह्य विषयामध्ये सुख आहे अशी भावना करतो आणि लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्व पदार्थांची अपेक्षा धरतो. आपण सुखरूप आहोत हे विसरून सुख अन्यत्र आहे या समजुतीमुळे शोधत फिरू लागलो आहोत. ही गोष्ट म्हणजे पाण्याला तहान लागल्यासारखी होय.
त्या भ्रमिष्ट पाण्याने आपली तहान भागवण्यासाठी अनेक पदार्थांचे ग्रहण केले तरी त्याची खोटी तहान भागेल का? कदापि शक्य नाही. पण त्याला जेव्हा आपणच पाणी आहोत अशी जाणीव होते तेव्हा मात्र ते तृप्त होऊ शकते. तद्वत सुखरूपच मी आहे असे जाणल्यानंतर सुखाची अपेक्षा नाहीशी होते. परमप्रेमस्वरूपच आपण असून अत्यंत आनंदरूपही आपणच आहोत. पण ते विसरून दुसऱ्याकडून प्रेम आणि सुखाची अपेक्षा करत आहोत. दुसऱ्यामध्ये सुख आहे असे समजून त्यांच्यावर प्रेम करतो. पण खरं सांगायचं झालं तर आपल्या जवळचे प्रेम त्यांना देऊन त्यातील थोडा भाग त्या प्रेमीकडून मिळवीत असतो. उदाहरण, माझा मुलगा म्हणून तू तुझे प्रेम त्याला देऊन त्याच्याकडून त्याचा अल्पांश तू मिळवीत आहेस. मुलाने तुझ्यावर प्रेम केले तर मुलाकडून प्रेम मिळाले असा भास करून घेतोस. तात्पर्य काय तर माझे असे आत्मत्वाचे प्रेम दुसऱ्यांना देऊन नंतर त्याचीच त्याच्याकडून अपेक्षा करतो. ते परत दिले नाही तर दुःखी होतो. सर्वांपेक्षा जास्त प्रेम आपल्यावरच आहे हे निश्चित. पण आपल्यावर म्हणजे आपल्या शरीरावर काय नाही. या प्रेमाचा कस लावला तर ते आपल्या आत्म्यावर आहे हे सिद्ध होते. ते कसे पहा. एखादा आपणास मारायला आला तर डोळे इत्यादी इंद्रिय चुकवून पाठ पुढे करतो. यावरून इंद्रियावर जास्त प्रेम हे कळून येते. त्यानंतर इंद्रियांपेक्षाही मनावर, मनापेक्षाही बुद्धीवर आणि बुद्धीपेक्षाही सर्वांपेक्षाही सर्वात जास्त प्रेम आत्म्यावर असेच दिसून येते. प्रत्येकांना काहीतरी करून अजूनही राहावे, जीवन जगावे असे वाटते. आपल्या अस्तित्वाच्या निजस्थितीवर सर्वांचे आत्यंतिक प्रेम आहे. तात्पर्य काय तर प्रत्येकाचे आत्म्यावर निरतिशय प्रेम आहे. म्हणूनच आत्मा परमानंद रूप आहे हे सिद्ध होते. हे साधक हो, तुम्ही प्रत्येकजण आनंदरूपच आहात ही गोष्ट अंतर्गत अनुभवाने जाणून घ्या. तुमचा केवळ अनुभव परमसमाधान रूप आहे, अवर्णनीय आनंदरूप आहे. आपल्या निजस्वरूपात असलेलीच पराशांती, आत्यंतिक सुख जगात दुसरीकडे कोठेही नाही. ही गोष्ट आत्म्याच्या यथार्थ ज्ञानाने प्राप्त करून घ्या बाबांनो. आम्ही या प्रकरणात आत्म्याच्या चित आणि आनंद या दोन्ही लक्षणांचे विवरण केले आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.